आज आमच्या निल्ले गावातील जिल्हा परिषद शाळा या शाळेमध्ये महेंद्र खेरनार म्हणून हे प्रभारी मुख्याध्यापक आहेत. यांच्याकडून ही निंदनीय घटना घडलेली आहे. एक 6 वर्षाची मुलगी आहे, तिचा अतिप्रसंग त्या व्यक्तीने केला आहे. तर आज पोलीस स्टेशनला त्यांना आणल्यानंतर त्यांच्यावर कठोर अशी कारवाई करावी अशी आमच्या ग्रामस्थांतर्फे सर्व मिळून मी त्यांच्यावर कारवाई व्हायची विनंती करतो. नाव महेंद्र पाटील. आताच एक अर्ध्या तासापूर्वी फोन आला मला की निलजे झेडपी शाळेमध्ये असा एक निंदनीय प्रकार झालेला आहे. असे प्रकार घडतातच कसे? कारण ह्या शिक्षक हा एक आपण मंदिरातला शाळा ही मंदिर म्हणतो आणि मंदिरातले शिक्षक हे देव असतात आपल्यासाठी, आणि ह्यांच्याकडून अशी निंदनीय आणि घाणेरडे प्रकारचे प्रकार घडतात. तर मला तरी वाटतं अशा लोकांना कुठेतरी भीती निर्माण होण्यासाठी त्यांना भर चौकात फाशी दिली पाहिजे. कारण असे प्रकार वाढवा घडत आहेत. कारण त्यांना शासनाकडून प्रशासनाकडून काय मला तरी वाटत नाही की त्यांना जी भीती वाटली पाहिजे अशी काय शिक्षा मिळते म्हणून. तर आम्ही आता सिनियर PI शिंदे साहेबांना भेटलो की त्यांना पक्ष अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि जर आपल्यात होत नसेल तर त्यांना आमच्या जनतेच्या ताब्यात द्यावा. 2019 मध्ये पण काय झाला होता असा प्रकार? 2019 मध्ये पण आता मला त्यांच्या वडिलांकडून माहिती मिळाली आणि शाळेत मी माहिती घेतली ग्रामस्थांकडून. 2019 मध्ये पण त्यांच्याकडून असा प्रकार घडला होता. तर तेव्हाच पंचायत समितीने किंवा जिल्हा परिषदेने त्यांच्यावर कठोर कारवाई करायला पाहिजे होती किंवा त्यांना इथून बदली करून दुसऱ्या शाळेत टाकायला पाहिजे होतं. जर तो प्रकार खरोखर होता आणि ते आज जर तुम्ही जर एवढा मोठा प्रकार व्हायची वाट बघत असाल, एखाद्या मुलीचा जीव जाण्याची वाट बघता का? तर आता आम्ही असं होऊ देणार नाही. जर त्या शिक्षकावर जर कठोर कारवाई झाली नाही तर निजे ग्रामस्थ म्हणून मी एक माणूस म्हणून आम्ही कायदा हातात घेऊ.